मंडळी, सध्या आपण लोह्यामध्ये आहोत आणि लोह्याच्या जनतेला विचारू की त्यांचं काय मत आहे, लोह्यामध्ये कोण निवडून येईल असं आपण पाहू. यांचं तुमचं नाव काय आहे? बालाजी पवार. अच्छा, तुम्हाला काय वाटते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनेल? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंचं काम चांगलं वाटतं? चांगलं वाटतं. आणि लोह्यामधून कोण येईल? लोह्यामधून एकनाथराव शिंदे. पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एकनाथ पवार, एकनाथ शिंदे जे आहेत ते मुख्यमंत्री म्हणून चांगले वाटतील. नाही नाही ते नाही, आम्हाला आवडत नाही ते. आम्हाला हेच आवडतात. तुम्हाला काय वाटते? आम्हाला एकनाथ. अच्छा, एकनाथ पवार ते म्हणजे लोह्याचा आपला चांगला विकास करू शकतील. हो हो. लोह्यामध्ये का म्हणजे अजून काय विकासाची गरज आहे? काहीच झालं नाही. पहिला विकास म्हणजे पहिले जे होते आतापर्यंत जे होते 5 वर्ष झालं नाही. पाण्याची व्यवस्था झाली नाही. अच्छा, म्हणजे इतक्या वर्षामध्ये 1 किलोमीटर आमचं गाव आहे. आमच्या गावाचा आमदार नाही, रस्ताच केला नाही. थोडा अच्छा, एवढा खराब आहे की पायानं सुद्धा जाता येईल, एवढा खराब रस्ता आहे. हो, म्हणजे इथे रस्त्याचे हाल आणि बाकी पाण्याची वगैरे सुविधा कशी आहे आपल्याला? लोह्यामध्ये आहे पाणी, तळ आहे, त्याच्यामुळे पाण्याची सुविधा चांगली आहे. पण आमच्या इकडे तर काहीच नाही. बोबाट आहे सगळा. नाही, शिंदे साहेबांवर कसा भरोसा करावा? उद्धव ठाकरेचे 40 आमदार पळून नेले, मुख्यमंत्री झाला. आता 40 आरामाला शिंदे साहेबांना. तर मग तुम्हाला वाटते का कोणाची निवडून आणलेले जमते का? आता स्वतः निवडून आणा, मला कळत आहे. अच्छा, काल पण सभा झाली आपली नांदेडमध्ये सभा झाली तिथे की माननीय मुख्यमंत्री आपले हे आले होते, नरेंद्र मोदी आले होते. तर त्यांच्याबद्दल काय मत तुम्हाला? नरेंद्र मोदी आपल्या भारताचा विकास करू शकतील का? हे सांगतात नरेंद्र मोदी करू शकतील, पण इथली आपल्या महाराष्ट्रातली व्यवस्था व्यवस्थित नाही त्याची. काही जणांचं म्हणणं आहे की त्यांनी पैसे देऊन लोकांना आणलं होतं सभेसाठी. काय त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? वाटते की खरंच पैसे इकडून बी काही आमचं अर्धा भाग दक्षिण मध्ये येते ना. अच्छा, माणसं पैसे देऊन येते. म्हणजे त्यांनी पैसे देऊन इथून लोकांना सभेसाठी नेलं होतं की ते जेणेकरून दिसावं की आमच्या सभेला एवढी. म्हणजे बायांना 300 रुपये आणि माणसांना 500 रुपये. अच्छा, म्हणजे कालच्या सभेमध्ये जी सभा झाली होती आपल्या नरेंद्र मोदी यांनी जी सभा घेतली होती त्याच्यामध्ये पैसे देऊन लोकांना बोलवण्यात आलं होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. नमस्कार मंडळी, लोह्यांचे काही मंडळी आपल्या सोबत आहे, तर त्यांच्याशी आपण आज वार्ता करूया की त्यांना काय वाटतं लोह्यामधून कोण निवडून येईल. अजून तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल लोह्यामधून? आता आम्हाला कळते का बाई, मतदान तर करणार असाल. कसं सांगायचं ते? नाही, निवडून कोण येईल? तुम्ही मतदान कोणाला करता हे नाही विचारते मी, कोण निवडून येऊ शकते एवढं आम्हाला काय कळलं. तुम्हाला काय वाटते? ज्याची पुण्य है, हा, ज्याची पुण्य है ते निवडून येणार. अच्छा, सच्चे जे आहे हा, ते नक्कीच निवडून येणार. अच्छा, म्हणजे सच्चे जे ज्यांनी मनातून काम करायले किंवा जे सच्चाईने काम करायले ते निवडून येणार. हा. अच्छा, तुम्हाला काय वाटते? तुम्हाला काय वाटते काका कोण निवडून येईल? मला वाटतं या तालुक्यामधून या तालुक्यामधून हा, गरीब गुरुबाचा मायबाप हा, आणि होतकरू आणि सगळ्याचं कल्याण करणारा पहिला उमेदवार आहे तो सुरनर पाटील. अच्छा, ओबीसीचा आहे. अच्छा, आणि 100% निवडून येईल. अच्छा, ते तुमच्यामध्ये ओबीसीचे जे उमेदवार थांबलेले आहेत हा, ते निवडून ते येईल. निवडून. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्याचे आमदार जास्त निवडून येतील हा. ते मुख्यमंत्री होईल. नाही, तुम्हाला काय वाटते एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे दोन्हीपैकी तुम्हाला कोण मला बघायला वाटतं आवडेल? की महायुतीचा उमेदवार महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा. अच्छा, हा, अच्छा, महायुतीचा. चालेल. तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटतंय आता सध्या फॉर्म मध्ये म्हणलं तर एकनाथ पवार आहेत आमचे अच्छा, सध्या फॉर्म मध्ये. आता उद्याची परिस्थिती काय होईल हे काही सांगता येत नाही, तर सध्याच्याला म्हणतो फॉर्म मध्ये एकनाथ पवार आहेत. आता आमचं मत म्हणजे आता सध्या फॉर्म म्हणजे जगाबरोबर समजा त्याच लिस्ट मध्ये आम्ही. तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये लोह्याचा विकास वाटते का? आम्हाला गेल्या 5 वर्षात नाही, जवळजवळ 20 वर्षापासून आमच्या लोह्याचा 0% विकास आहे. अच्छा. 0%. म्हणजे आतापर्यंत जे आमदार वगैरे होते ते निवडून 0%. येणारे करू शकतील. येणारे करू शकतील. नवीन हे जुने करू शकत नाही, नवीन करते. सगळं काही तुम्हालाच राहावं वाटायलंय. तुमची घराणेशाही झाली. आमचं मत म्हणतंय तुमचे आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, जिल्हा परिषद मेंबर तुम्ही, सगळं तुमची आम्हाला हे तुम्ही खुर्चीसाठी निवड करायला हे आम्हाला कळते. अच्छा, बाकी काही नाही, फक्त खुर्ची पाहिजे तुम्हाला, बाकी काही नको. पण ते आम्हाला काही लक्षात नाही. बरोबर. अच्छा, म्हणजे म्हणणं आहे की गेल्या 20 वर्ष झालं लोह्याचा विकास बिलकुल झालेला नाही. गरीब जे माणूस जे आहे हा, ऐकून का,
गरिबाला सहकार्य, गरिबाला सगळी गोष्टी सवलती, गरिबाला सगळ्या गोष्टीचा आनंद झाला की माणूस ऑटोमॅटिक म्हणते. अच्छा. आत्म्यातून म्हणते, त्याच्यात डुप्लिकेट आणि पैसे घेऊन बी तसं काही नाही आहे. मग ते खरंच आत्म्यातून त्याच्या आत्मा. नाही, लोह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पैसे देऊन पण मतदान होते ना. अहो, मतदान पैसे देऊन हो की न हो, ऐकून घ्या, तसं नाही. पैशाचं नाही, पैशाचं काय उगताच पुरतं काम आहे. खानदानी काम केलं पाहिजे. त्याचा आत्मा सगळ्या पृथ्वीला तेव्हाच ओळखू येते, झाकत नसते कोणती. अच्छा, म्हणजे जे काम करायला पाहिजे ते सगळ्यांनी मनातून काम करायला पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे की लोह्यामध्ये गेल्या 20 वर्ष झालं काहीच विकास झालेला नाहीये. तर तुम्हाला काय वाटते, लोह्यामधून कोण निवडून येईल? लोह्यामधून आता जर एक सांगायचं म्हणलं तर प्रतापराव पाटील शिकले. अच्छा, चिखलीकर. आणि ते आल्यानंतर म्हणजे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की विकास झालेला नाही लोह्याचा, तर ते आता करतील. विकास झाला नाही. आता इथे जे बसलेले होते आता प्रताप पाटलाची हवा लोह्यामध्ये कधी पण काही नाही. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था झालेली आहे, लाईटची तर आहेच आहे. हे झालेलं आहे ना, विकास तर झालेलाच आहे. विकास काही राहतच असतो, विकास करतच असतात, सगळ्या गोष्टी होतच असतात ना. म्हणजे एकदम सगळ्या नाही नाही, सगळ्या गोष्टी एकाच वेळेस कशा होती. अच्छा. ज्या वेळेस आपल्याला नांदेडला जायचं होतं त्यावेळेस खड्डे होते. आता नांदेडला रस्ता सीसी रस्ता झाला, हे तर झालाय, रस्त्यामध्ये तर बदल झालेला आहे. रस्त्यामध्ये झालेला आहे. मग आणखी विकास म्हणजे आहे तरी काय? विकास म्हणजे रस्ता, पाणी आणि लाईट याच्यात आहे. लाईटचा प्रॉब्लेम आहे ते पण होईल. अच्छा. आणि मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. आणि तुम्हाला? एकनाथ शिंदे. चालेल. तुम्हाला काय वाटते काका, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. त्यांचं काम कसं वाटतंय? बरं वाटतं. अच्छा. आणि आता जे काही जण म्हणजे म्हणत आहेत की विकास नाही झालाय, तर तुमच्यामध्ये लोह्याचा विकास झालाय का? म्हणजे काही जणांचं मत आहे लोह्याचा विकास झालेला आहे, काही जणांचं मत आहे लोह्याचा विकास झालेला नाहीये. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता.